ते जेव्हा युद्ध झालं तेव्हा न्यूक्लिअर वेपन कामं आले, जेव्हा न्यूक्लिअर शक्ती कामं येते, वेपन देशाकडे किती वेपन आहेत ते कामं येतात. युद्धनीतीमध्ये बघा USAने इतका हमला केला पण त्याला कोणी काय बोलू शकलं का? नाही, कारण की त्याच्याकडे काय होता, त्याच्याकडे पॉवर होती. युद्ध करण्यामध्ये त्याच्याकडे वेपन होते. त्या पॉवरमुळं ह्या सिव्हिलायझेशनला सगळ्यात जास्त पॉवर कोणी दिली तर ह्या भूमीने दिलेली. आर्थिकदृष्ट्या भारत हा इंडिपेंडंट नाही आहे. आपल्यावर खूप काही आर्थिकदृष्ट्या पण आपण गुलाम आहेत. आपण एज्युकेशनली पण आपल्याला इंग्रजांची दिलेली किंवा मुघलांचा इतिहास आपल्याला शिकवला जात होता. सेल्फ डिपेंडंट होऊ शकतो, परंतु आपण सेल्फ डिपेंडंट नाही. याच्यामागं काय कारण आहे? कारण की आपल्याला इंटेन्शनली आपल्याला गुलाम ठेवलं गेलं. अमेरिकामध्ये सर्वात जास्त श्रीमंत जो तबका आहे, सर्वात जास्त 1% जे श्रीमंत लोक आहेत ते इंडियन्स. हा सोन्याची चिडिया होता. भारत हा कधी सोन्याची चिडिया होता? जेव्हा भारतामधून एक्सपोर्ट होत होत्या गोष्टी. आपण गोष्टी दुसऱ्या देशावर कोणत्याच बाबतीमध्ये डिपेंडेंट. नमस्कार मित्रांनो, आज मी रँडमली माझ्या शेताकडे जात होतो, तर मला वाटलं एक व्हिडिओ बनवावं आणि आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या जमिनीबद्दल काहीतरी गोष्ट सांगावं. हे बघा, एक मागं आहे माझ्या शेती आहे. शेतीमध्ये ऊस आहे आणि समोर मी गेलो तर इथं नदी आहे, नदीला पाणी आहे. आता सध्या 2026मध्ये पण जिथं आपण ग्लोबली इतके बॉम्ब स्फोट करतो, इतकं पोल्युशन करतो, त्या परिस्थितीमध्ये पण भारतामध्ये इथलची जी जमीन आहे ती खूप चांगलं पीक देते आणि इथलची जी पाणी आहे ती आपल्याला सस्टेन करते. आपण काही जगू शकतो, काही चांगलं करू शकतो. आपलं जर विचार केला, सनातन संस्कृतीचा जर विचार केला, सनातन संस्कृतीला किंवा ह्या सिव्हिलायझेशनला सगळ्यात जास्त पॉवर कोणी दिली तर ह्या भूमीने दिलेली. ह्या भूमीने 6 ऋतू आहेत. इथं 3 सीझन आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. जे सीझन कुठंच तुम्हाला बघायला भेटणार नाही. काही देशामध्ये जाताना तुम्ही, युरोपियन कंट्रीमध्ये खूप जास्त थंडी आहे, काही कंट्रीमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये खूप जास्त गरमी आहे, त्यांना खाण्याचे वांदे आहेत त्यांचे. पण आपली संस्कृती, आपली जमीन आपल्याला खायला देते. धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरं दीर्घमायुः. आपल्याला धन, धान्य, पशु ह्या सगळ्या गोष्टी जी प्रोव्हाइड करते ती आपली जमीन आहे. तरी पण त्या कंडिशनमध्ये पण आपण पेट्रोलसाठी आपली मारामारी आहे, आपली गॅससाठी मारामारी आहे. आपली ह्या भारताची भरपूर आर्थिकदृष्ट्या भारत हा इंडिपेंडंट नाही आहे. आपल्यावर खूप काही आर्थिकदृष्ट्या पण आपण गुलाम आहेत. आपण एज्युकेशनली पण आपल्याला इंग्रजांची दिलेली किंवा मुघलांचा इतिहास आपल्याला शिकवला जात होता किंवा शिकवला जात आहे. आपल्याला आपला इतिहास, आपली संस्कृती आपल्याला सांगितली जात नाही. ह्या गोष्टी ह्या इतक्या असून पण याच्यावर आपण काय सोल्युशन करायला पाहिजे? आता सध्या एक अमेरिका आपल्या इराणवर हमला करतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या देशावर होतो. आपल्याला गॅसचे वांदे होतात, आपण पेट्रोलसाठी विचार करायला लागतो. तर इतका समृद्ध देश असताना, इतके रिसोर्स असताना, इतका ऊस असताना आपण इथेनॉल प्रोड्यूस करू शकतो, आपण सोलार एनर्जी थ्रू एनर्जी प्रोड्यूस करू शकतो, आपलं एनर्जीवरचं इंडिपेंडन्स आपण वाढवू शकतो. आपण सोलार कुकर ही एक कन्सेप्ट आहे, त्या कुकर पद्धतीने आपण सेल्फ डिपेंडंट होऊ शकतो, परंतु आपण सेल्फ डिपेंडंट नाही. याच्यामागं काय कारण आहे? कारण की आपल्याला इंटेन्शनली आपल्याला गुलाम ठेवलं गेलं. आपल्या सरकारांनी. आपल्याकडे कशाची कमी? हे बघा, 2026 चालू आहे. हे बघा, नदीमध्ये पाणी आहे. आपल्याला कशाची कमी आहे? सगळ्या गोष्टी असताना पण. आणि काही कंट्रीमध्ये खाण्याचे वांदे आहेत, काही कंट्रीमध्ये खूप गोष्टीची कमी आहे, तरी पण ती जी कंट्री आहे ती खूप जास्त प्रमाणात विकास करते, प्रगत करते. याच्यामागं काय? इथलची लोकांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नाही. इथलची लोक खूप एज्युकेटेड, खूप शिक्षित आहेत, खूप चांगले आहेत. याचं उदाहरण देतो की अमेरिकामध्ये सर्वात जास्त श्रीमंत जो तबका आहे, सर्वात जास्त 1% जे श्रीमंत लोक आहेत ते इंडियन्स आहेत. आपल्या एज्युकेशनमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या DNA मध्ये एज्युकेशनची कमी नाही, शौर्याची कमी नाही. आपल्यामध्ये पेशन्स आहे, धैर्य आहे. आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा जे राजस्थानचे राजे होऊन गेले, महाराणा प्रताप, असे राजे, खूप काही गोष्टी आपल्या मातीमध्ये घडल्या झाल्या. परंतु आपल्याला
इंटेन्शनली एक गुलाम ठेवलं गेलं. आपल्याला आपला इतिहास व्यवस्थित शिकवला गेलेला नाही, आपल्याला आपली संस्कृती व्यवस्थित सांगितलं गेलेली नाही, आपल्याला आपली पॉवरची जाणीव करून दिलेली नाही. आपल्याला एक गुलाम ठेवलं इतक्या वर्षापासून, जवळपास 500 वर्षाची गुलामगिरी आपल्यावर आहे. परंतु आता सध्या आपण आपलं भारत हा स्वतःचं अस्तित्व परत हे करत आहे. परत आपण आपल्या संस्कृतीकडे जाणून घेत आहेत, त्यांच्या गोष्टीला फॉलो करत आहेत, आपण समोर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच्यामध्ये हे युद्ध झालं, याच्यावरून आपल्याला गोष्ट शिकायला पाहिजे की आपण इंडिपेंडंट एनर्जीच्या बाबतीत कसे बनूत. आपण तुम्हाला एक गोष्ट सांगू, भारत हा सोन्याची चिडिया होता. भारत हा कधी सोन्याची चिडिया होता? जेव्हा भारतामधून एक्सपोर्ट होत होत्या गोष्टी. आपण गोष्टी दुसऱ्या देशावर कोणत्याच बाबतीमध्ये डिपेंडंट नव्हतो. परंतु आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये आपण जर काही हार्डवेअर असेल तर आपण चायनाशी डिपेंडंट आहोत, आपल्याला ऑइलमध्ये आपण गल्फ कंट्रीशी डिपेंडंट आहोत, टेक्नॉलॉजीमध्ये आपण अमेरिकाशी डिपेंडंट आहोत. ही डिपेंडन्सीज आपल्याला खाली टाकते. तर भारत हा सोने की चिड़िया कब था? जब यहाँ पे जेव्हा इथून मसाले, सिल्क, खूप काही गोष्टी ह्या एक्सपोर्ट होत होत्या आणि त्याच्या थ्रू आपण तिकडून सोनं घेत होतो. तेव्हा ही जी कंट्री आहे ती सोन्याची चिडिया होतो. पहिलं स्वतः सेल्फ डिपेंडंट बनणं, त्याच्यानंतर एक्सपोर्ट करणं. जोपर्यंत आपण इम्पोर्ट करत राहू, जोपर्यंत आपण दुसऱ्यावर डिपेंडंट राहू, जसं की आपण ऑइलवर आहेत, टेक्नॉलॉजीवर आहेत, हार्डवेअरवर आहेत, ह्या गोष्टीवर डिपेंडंट राहू, तोपर्यंत आपण एक विश्वगुरू हे फक्त स्वप्नच राहील. चायना समोर जात आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण की तो एक्सपोर्ट करत आहे. तर आपल्या देशाला, आपल्या सरकारांना ह्या गोष्टीचा विचार करणं की पहिलं देशाला सेल्फ डिपेंडंट बनणं. आपलं ऑइल हे कसं आपण इतकी सोलार एनर्जी, हा देवाच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने हे आहे, आपल्याला सन इतका आहे, त्याची जी सोलार एनर्जी त्याला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये बनवणं. आपल्याकडे ऊस आहे तर इथेनॉल बनवणं. आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत ज्याच्या थ्रू आपण सेल्फ डिपेंडंट बनू शकतो आणि बनणार आहोतच, कारण की तितकी आहे पॉवर आपल्यामध्ये टेक्नॉलॉजी बाबतीत पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कुठं ना कुठं शांतीचा, सोशलिझम ह्या गोष्टीचं चॉकलेट देऊन आपल्याला हत्याराच्या बाबतीत किंवा सैन्याच्या बाबतीत कुठं ना कुठंतरी मागच्या काहीतरी षडयंत्रामुळे मागच्या सरकारांनी आपल्याला इतकं इंडिपेंडंट बनवलं नाही. त्यामुळं आज जर बघताना तर परिस्थिती, जेव्हा युद्ध झालं तेव्हा न्यूक्लिअर वेपन कामं आले, जेव्हा न्यूक्लिअर शक्ती कामं येते, वेपन देशाकडे किती वेपन आहेत ते कामं येतात. युद्धनीतीमध्ये बघा, USA इतक्या हमला केला पण त्याला कोणी काय बोलू शकलं का? नाही, कारण की त्याच्याकडे काय होता, त्याच्याकडे पॉवर होती. युद्ध करण्यामध्ये त्याच्याकडे वेपन होते, त्या पॉवरमुळं. आणि आपली संस्कृती हेच, राम झाले, कृष्ण झाले, यांच्याकडे असणाऱ्या शक्तीला त्यांनी फॉलो केलं. त्यामुळं त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांच्याकडे शासन होतं, त्यांच्याकडे पॉवर होती. तर आपल्याला पण आत्तापर्यंत आपण शक्तीला, आपण कुठं ना कुठंतरी आपण सैन्य शक्तीला कुठं ना कुठंतरी कमी लेखत आलेलो आहोत. त्याचा परिणाम आपण जवळपास 500 वर्षाची गुलामगिरी सहन केली भारताने. तर आपल्याला सैन्य शक्ती वाढायला लागणं, आपल्याला न्यूक्लिअर वेपन ह्या गोष्टीमध्ये पण आपल्याला कुठं ना कुठंतरी पॉवर आपली इन्क्रीज करावं लागेल. ह्या युद्धामध्ये स्वतःला आपण खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या जर आपण नाही शिकलो तर कुठं ना कुठंतरी आपल्याला आपण परत मागं राहू. तर माझं ॲज अ स्टुडंट, खूप खालच्या म्हणजे एक विद्यार्थी म्हणून किंवा ह्या जिओ पॉलिटिकल कंडिशनला बघून, भारताची परिस्थिती बघून मला ह्या गोष्टी आठवल्या, ह्या गोष्टी बोलाव्या वाटल्या, म्हणून ह्या गोष्टी मी बोललो. जय हिंद, जय महाराष्ट्र.